पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। मात्र याही वेळेस या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ बघायला मिळतो आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या प्रभागातून नगरसेवक निवडून आले त्या प्रभागात त्या नगरसेवकांचंच नाव नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर आपल्या सोबत आहेत, ज्यांच्यासोबत हे घडलंय। अर्थातच केवळ त्यांच्यासोबतच नाही तर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचीही नावं दुसऱ्या ठिकाणी टाकल्या गेलेली आहेत आणि त्यामुळे मोठा उद्रेक जो आहे, संताप जो आहे त्यांच्यामध्ये दिसून येतो। नेमकं काय घडलंय आणि यासाठी कोण जबाबदार आहे असं वाटतं? आपण पाहतो की आताच परवा दिवशी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इलेक्शन करता प्रारूप यादी प्रसिद्ध झाली। ज्यावेळेस प्रारूप यादी प्रसिद्ध झाली तर फार मोठा या ठिकाणी हा मला धक्का बसलेला आहे। कारण की मी ज्या प्रभागात या ठिकाणी प्रतिनिधी 2017 ते 22 केले, प्रभाग क्रमांक 12 तळवडे रुपीनगर, त्या ठिकाणची ही असलेली यादी भाग नंबर 7 ही प्रारूप यादी आत्ताची आलेली 2 दिवसापूर्वी आपण पाहतो की याच्यामध्ये संपूर्ण यादी भाग 7 1261 नावांची जी यादी आहे ती उचलून प्रभाग 12 मधून तळवडेमधून प्रभाग 1 मध्ये चिखलीमध्ये टाकण्यात आली। आपण पाहतो की त्या ठिकाणी माझे स्वतःचं नाव या ठिकाणी आहेत बघा, या ठिकाणी भालेकर पंकज दत्तात्रय 761 नंबरला ही प्रारूपची यादी आता काल आलेली आणि ही संपूर्ण यादी आपण आज चिखली प्रभागामध्ये टाकलेली। आणि यानंतर पाहतो आता जी विधानसभेला इलेक्शन झाली त्यावेळेस ही विधानसभेची यादी त्याच्यामध्ये माझं 813 यादीला 813 नंबरला नाव होतं। ही म्हणजे मला दाखवायचं की हा असं काय घडलं की बाबा ही अख्खी यादी सुचून टाकावीशी वाटली। म्हणजे हा निश्चितच हा या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये 2017 साली अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 4 लोकांचं पॅनल निवडून आलं होतं। तर त्या ठिकाणी 4 लोकांचं पॅनल निवडून आल्यामुळं त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या भागामध्ये रेड झोन असून देखील सुद्धा केलेला जो विकास आहे त्यामुळे येत्या काळामध्ये देखील ते राष्ट्रवादीचं पॅनल निवडून येणार आहे। त्यामुळे सेम 2017च्या धर्तीवर आमचं तळवडे गाव तोडलं होतं आणि त्यावेळेस परत आम्ही आंदोलन करून सगळ्या ग्रामस्थांना एकत्र करून आम्ही ते परत जोडलं। त्यावेळेस देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल आला आणि आज सेम तीच या ठिकाणी पुनरावृत्ती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। हा आमचा तळवडे गावठाणचा माझ्या घराच्या बाजूला असलेला सर्व मतदार या ठिकाणी तिकडे टाकले, पण आम्ही प्रशासनाला भेटलो, प्रशासनाने देखील त्या ठिकाणी उडाउडीची उत्तर दिली की या ठिकाणी तुम्हाला आता यांनी ती चूक केली, कुणाच्या सांगण्यावरून केली हे तुम्हाला सांगायची मला नवीन गरज नाही, पण ही जर चूक झाली असेल तर त्यांनी जरा तुम्ही सगळे अख्खी प्रभाग यादी तिकडे टाकताय पूर्ण यादी भाग तर तुम्ही आता इकडे जोडले, त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं। प्रशासनाकडे आम्ही 3 तास 4 तास काल भांडत होतो, ते म्हणले सगळ्या 1261 लोकांचे मी इंडिव्हिज्युअल फॉर्म भरून द्या, पण मला सांगा चूक करायची ह्यांनी आणि आता नागरिकांना या ठिकाणी त्यासाठी हेलपाटे मारायला लावायची, ही चुकीचं आहे। या ठिकाणी मी त्या निवडणूक महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। निवडणूक विभागावर अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे असं म्हणतात? दबाव नाही, परंतु त्याच्या आम्ही खोलात जाणार आहे। कालच आम्ही त्यांची सर्वांनी आम्ही जाऊन भेट घेतलेली आहे, तर त्यांना सांगितलंय की बाबा नक्की काय घडलं आणि काय चूक झाली, की कुणाच्या दबावाखाली केलंय का याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी। तुमच्यासोबत काय घडलंय नेमकं? माझ्या सर्व कुटुंबाचे नाव प्रभाग नंबर 12 मधून 1 मध्ये गेलेले आहे। तुम्ही राहायला एकत्र आहे, वडिलांचं नाव, चुलत्यांचं नाव, 2024 मध्ये जी विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांसाठीची जी मतदार यादी होती तीच यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। मग असं 8-9 महिन्यामध्ये काय घडलं की निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जी नावं आहेत ती दुसऱ्या प्रभागात टाकावीशी वाटली? त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का किंवा हे कशामुळे घडलंय या संदर्भामध्ये राज्याच्या निवडणूक आयुक्तांना दखल घ्यावी लागणार आहे आणि अर्थातच ती दखल घेऊन पुन्हा काही बदल होतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढील न्यूज सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।